भवसागर हा पार कराया नाममुखी जे घ्यावे भवसागर हा पार कराया नाममुखी जे घ्यावे हरिनाममुखी जे घ्यावे घ्यावे भजनी तवना हरिनाममुखी जे घ्यावे भजनी तवना भवसागर पार करायचं असेल तर आपल्याला नामस्मरणाशिवाय पर्याय नाही। आणि आज खरोखर 200 मंडळ या मालाड नगरीमध्ये बुवांनी सुंदर गजर मालाड नगरीतल्या बुवांची नावं घेऊन केलेली आहेत बरोबर ना। पखवाज वादकांची नावं मला वाटतं त्याच्यात नाही घेतलेली ना मग म्हणजे मी ऐकून असते पण जांभळ्याची म्हण ती गेल्या वर्षी होती जांभळ्याची म्हण आता मालपाची म्हण पण त्यांच्या लक्षात आली ती जांभळ्याची माळ त्यांच्या खया बांगड्याची माळ लिंबवानी डोळ आता आहे जांभळ्याची जांभळे पोहिले ते का वाटत उभी आहे नदीच्या काठाला उभी आहे नदीच्या काठाला लखा उभी आहे
बायका 2, रिद्धी आणि सिद्धी. खंडोबारायाच्या बायका 2, म्हाळसाराणी आणि बानुबाया. पण आमच्या सारख्याने ठरवल्या चला दुसरा करूया. काय समोरचं बोबम करतो लॉक म्हणतात पॅटर्न लॉक. अरे जे का ताकद तू करी ना तुका काय काय काका बरोबर की ना जेतो त्याचा प्रश्न. आता हय कितीतरी जण असतील त्यांची दुसरी झंटा असं झाकली मुठ 1.25 लाखाची उघडली का 1.5 लाखाची. गुरु काय सांगत फिरतले जबाब झाला होती एक कमी झालो होती ऍड इली खायची ती मगाशी बोनी सांगितलं ऍड. हा कोलगेट म्हणतात त्या म्हाताऱ्याच्या जागेवर माका ठेवायचा कटिंग मशीनला ना. ती म्हातारी ऊस गन्नव चावता गन्नव मेरी कटिंग मशीन वही है. ती नवीन एक ऍड इली ती पोरगी त्या बिल्डिंगच्या खालसून चालता आणि पोरगो वरसून छत्री घेऊन चालता. कॅडबरी कॅडबरी अरे कॅडबरी जर देऊन पोरा पटत असती तर किती जीव घालू खरो. काय ऍड दाखवतो काय किती सत्य. आज या महिला आहेत या महिलांना सुद्धा पहिला मान आहे. सिंधुदुर्गात म्हणा महाराष्ट्रात म्हणा 10वी मध्ये पहिली मुलगी 12वी मध्ये पहिली मुलगी मुलग्या खालसून पहिलो नाही तर दुसरं नाही तर तिसरं पण पहिलं नाही. आज त्या महिलांना सुद्धा ऍड येतात कसल्या लक्ष लगाव तंदुरुस्ती साबणाची मोती लगाव खुद जान जाव. आणि या पुरुषांना ऍड काय इजगाड लगाव खुजली. मला सांगा काय पुरुषांनी काय पाप केलेलं काय पाप केलं बरं ना. म्हणजे ही परिस्थिती काय नाही हैला हेच बघू मोठेपणा काय नाही बरं ना. कारण पैजण किती सोन्याची असली तरी ती पायातच घालतात आणि टिकली किती 2 रुपयाची जरी असली तरी ती डोक्यालाच लावतात बरोबर की नाही. त्याच्यामुळे कोणाचा मान किती हा ज्यांनी त्यांनी ओळखा काय ओके बाकी काय नाही. कोणी सांगितलं की शिवाजी महाराज त्यावेळी शिवाजी महाराज घडले एकमेव. पण आजकाल घडू शकतात का. शिवाजी महाराज घडण्यासाठी जिजाऊ तशी होती. जिजाऊ पोथी पुराण वाचायची. आताची आमची जिजाऊ व्हॉट्सअप सिरियल उडू 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 उडू. बरं त्या उडू उडू मध्ये हिरोईन असली घनगाव उडू उडू. ते सिरियल आम्हाला अगोदर आजी झोपवताना अंगाई म्हणायची काय ती मजा होती. पाळण्यात घालीत नाही गाणं हलके हलके पाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध झुलतो खेळणा. आमच्या तोंडात दात नाही आम्ही पाळण्यात त्या पाळण्याकडे घ्या टाइमपास. आणि आता अंगाई बिंगाई कोणा घेणार नाही. आता पोरग्या झोपूचा मोबाईल घेणार युट्यूब चालू करणार गाणं लावणार पाळण्यात ठेवणार. ओ शेठ पोरगो पाळण्यात झोपलो थे पोरगो तरी काय विचार करेल काय बदलतो ना. पहिला प्रेम काय होता कागदावरचं प्रेम आता मोबाईलवरचं प्रेम. पहिला कागदावर चिठ्ठी लिहित प्राणप्रिय संध्याकाळी काजी खरी भेटायला. तेव्हा गाणी काय होती काकांनो तुमच्या काळात सांगते दिल दीवाना काजी खाली येना इंसाना. पटलं म्हणजे पटासारख्या सांगते मी 1.5 तासात बारी आटकून पण पटासारख्या ह्याच्यातच बारी होती. काय गाणं दिल दीवाना काजी खाली येना इंसाना. मजा होती. आता हळूहळूचं पाणी. सकाळी एकाक मेसेज करायचो त्यांना रिप्लाय नाही दिला दुपारी दुसऱ्याक करायचो नाही दिला
रात्री तिसरा हात 2 वाजेपर्यंत चॅटिंग अगदीच नाही तर इंस्टाग्रामचो आयडी चोरायचो असे लय पर फक्त मोबाईल दिसलो की तो आयडी बघले टाईप केले त्या दिवशी ट्रेन बसून येताना गंमत ट्रेन बसून मी येत होते 2 पोरगी बसलेली आणि माझ्यावर कोरसला येणार हे ना पोरगी होते आणि हे आपले हडे बघतात त्यांनी म्हटलं काय करतात आता पोरग्या बसला ते तो इंस्टाचा आयडी गावला म्हटलं मरा करमान आणि मागाव धरवा आणि त्याच्यावर ते चालू बरं पोरगी एवढी हुशार असतात ना बिंदास बोलतो पण प्रत्येक हिंदू संस्कृतीतल्या मराठी माणसाने आपल्या मुलांना आपल्या मुलींना आपला धर्म काय आपली संस्कृती काय हे सांगणं काळाची गरज आहे बरोबर ना नाहीतर ते हल्ली जी प्रकरण झाली मुली पळून गेल्या लव जिहाद तसली झाली नसती ना आपण आपल्या मुलींना मोबाईल देतो पण त्या मोबाईलचा वापर आपली मुलं कशी करतात या बघना कोणाचं काय कामा प्रत्येक औषधीचं कामा वर्गा पळान गेला आव सांगणार माका काहीतरी कुणकुण होती तवसरता गेला त्याचा काय त्या पोरीच्या मोबाईलला रिंग ना म्हणणार पळ्यात गेला काय त्यानं माका व्हायच होतं आजकाल मुलींच्या संसाराचं वाटोळा करू कारणीभूत कोण असत ना तर हल्लीची आवसा तुमचा राग येता तुम्ही बसलं सांगते पण मी सत्यता सांगते कारण पहिला काय वेगळा होता लग्न लागलं की आई वडील मुलीला सोडायला यायचे आणि सांगायचे जा मुली दिल्या घरी तू सुखी राहा आता हॉल मध्ये लगीन बापूस काहीतरी काय ना काय करीत असता हॉल मध्ये हाऊस सोडू घेता चढवा वर्ग्या रडत नाही डोळ्यातना पाणी येत नाही रडत नाही आणि मग हाऊस सोडू घेणार नाही हाऊस सांगणार बाय लगीन बिगीन चांगला झाला बापूस खुश हा बघ तू जातस जा 5-6 महिने बघ जमला तू बघ नाही तर भावा घेऊन आमच्याकडे परत ये तू का आमका जर नाही कोण सांगता हल्लीची आवाज आणि 10 मिनिटांनी फोन करीत राहणार बाय काय करतस चपाती केलंस भाजी केलंस काय करत हा आमच्या टायमात काय ती गाडी लागायची लग्नात सासरलाही बहीण निघाली भावाची लाडी मुलीच्या डोळ्यात अश्रू यायलाच पाहिजे माझ्या लग्नाची गोष्ट सांगते ना माझ्या लग्नात ते स्पीकरवाल्याने गाणं लावल्याने लाजून हास लाजून हास तू कोण भारी आहे छान दाटून गाणं लावल्याबरोबर बायको रडाक लागली बायको रडाक लागल्यावर माका बरा वाटला गाणं काय बोललो तास सांगतो बायको रडाक लागली तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागला मी हसाक लागलोय मी हसतोय बायको रडता बायकोचं भावी लोक आणि बहिणी विचारतात ताई तू रडतेस का तू रडतेस ती रडतेस भाऊजी हसताय बायकोन भावा काय सांगायचा अरे दादा मी आता रडते याच्यानंतर त्यांनाच रडायचे म्हणून ही प्रत्येकाची परिस्थिती आहे बरोबर ना म्हणून असू देत गजराला सुरुवात करूया गजराच्या माध्यमातून अजून एक गाणं आलं तुमच्यासाठी गाणं भानुच्या भेटीला आला धनगर वाड्याला नवरदेव होऊनी सजला नवरदेव होऊनी सजला
बुवानी सुद्धा बरीचशी गाणी म्हटलेली आहेत. डायरेक्ट गजराला सुरुवात करतोय. अजून बराच हर घर में है कहीं ना एक ही नारा गूंजेगा, हर घर में है कहीं ना एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय श्री राम। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय श्री राम। हर घर में कहीं ना मेरे भारत का बच्चा बच्चा आज फॅशन झाले हो. पहिल्यांदा बायको नवऱ्याला हाक मारायची, हो या ना, आणि गडे म्हणायची प्रेमाने, उठा ना गडे, चला ना, झोपा ना, असं तेव्हा म्हणायची. पण आताची बायको समजा समीर नाव असेल तर नाव घेऊन हाक मारणार, सॅमी. संदीप असेल सँडी, दीपक कुंडी. महेश असेल तर ए मयू. बरोबर ना. ही संदीप सँडी यांच्याकडून या गाण्यासाठी 51 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. आणि हल्ली तर प्रियकर आणि प्रियसी, आपल्या प्रियकराला प्रियसी काय म्हणते, माझा पिल्लू पिल्लू. हल्ली तर फॅशन झाली. पहिल्यांदा बायकोच नवऱ्याला म्हणायची बच्चा बिच्चा. पण आता त्या दिवशी माझ्या मित्राकडे गेलो, असंच मुंबईला आलो, मित्राकडे गेलो. मित्र म्हणाला, अरे समीर बरं झालंस, बऱ्याच दिवसाने आलास, चहा पाणी घेऊन जा. मी म्हटलं ठीक आहे. आणि चहा पाण्याला आम्ही गप्पा गोष्टी करत बसलो. माझ्या मित्राने हाक मारली, बच्चा चहा घेऊन ये. अर्धा तास झाला आम्ही गप्पा गोष्टी करतोय. अर्ध्या तासाने बच्चा चहा घेऊन आला. बच्चा असला घनगाव. म्हणजे माका नंतर काला तो बायको हाक मारता, बच्चा चाय पिऊची. काळ बदललाय, काळाप्रमाणे बदलत चाललंय. तसंच आपला हा हरिनाम पहिला पारंपरिकतेचा जमाना होता. आता सुद्धा पारंपरिकता, पण मनोरंजन तुम्हाला पाहिजे, नाही तर तुम्ही थांबणार नाही. बरोबर ना. नाही तर तुम्ही थांबणार. तुमका हसवलंय नाही तर तुम्ही काय थांबताला. भले तुम्ही माका पैसे म्हणून बक्षीस देऊ नको, कारण मी पैसे घेत नाही, मी रुपये घेतो. हा चल चल. हरिनामाचा हवारसा आमदिला पंचरत्नानी, हरिनामाचा हवारसा आमदिला पंचरत्नानी. आज भजनामध्ये गाऊया आपण त्यांची सुंदर गाणी. भजनामध्ये गाऊया आपण त्यांची सुंदर गाणी. हा हरिनामाचा वाचा आपल्याला पंचरत्नाने दिल्या बघा. कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा, भजन महर्षी परशुराम पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा. बरोबर ना. आज पखवाजवादक पंडित भवानी शंकर भंडाराजी घाडगे साहेब मगाशी या ठिकाणी आले. खरोखर आज त्यांचं बघून ही नवीन नवीन मुलं शिकतायत. आज साई कसबले एक नाव बुवांचं, म्हणजे आपल्या वडिलांच्या पाठोपाठ आज नाव कमवण्याचं काम साई कसबले यांनी केलेलं आहे. आणि हाच वारसा आपल्या मुलांनी जपणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक आई वडिलांनी, आज माझी 2 मुलं आहेत, एक पेटी वाजूक शिकतात,
आणि दुसरं हा तो चुचरो बोलता तो माझं तर या गाणं इला तर माहित असत तुमका खुडिये सुनीलो इलो खुडिये सुनीलो इलो 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 एका कांदे तो ती कॅसेट एवढी गाजली आणि गाणं एवढा गाजला ना माझ्या पोरग्याने पाठ केल्या तो बारको चोचरो बोलता तो लय अवलिया माझ्यासारखं पाठ केला आणि कोण हिलो पाहुणं घराकडे काय चालू होईल तू ये तुनी यो यो तू ये तुनी यो 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 एक चोचरो बोलता एकदा दोनदा सांगले म्हणा नको माका मारते काय आणि बेटा तू ये सुन यो 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 एक मारू तर शकत नाही लहान म्हणून हरिनामाचा वारसा हा पंचरत्नांनी दिलाय आणि त्या वारसा आपल्याला टिकवताना आज भजनामध्ये त्यांची आपण गाणी गाऊया म्हणून म्हणते हा सूरजबाई YouTube चॅनलचे मालक यांच्याकडून लक्षात राहणार आहे खरोखर मस्करी त्यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे स्वीकार करते आभार मानतो धन्यवाद आणि खरोखर म्हणजे पहिल्यांदा जेव्हा YouTube आले तेव्हा YouTube ची गाणी म्हणजे YouTubeच्या माध्यमातून आमची गाणी जायला लागली बरं ना आणि आम्ही फेमस झालो म्हणते हो म्हणते आणि आम्ही फेमस व्हायला लागलो तेव्हा आमचा YouTube वाले बक्षीस देत नव्हते पण आता आता त्यांना चांगले दिवस आलेले आहेत आणि खरोखर म्हणजे आता योगेश दादाने सुद्धा 200 रुपये दिले सूरज भीतीये बाईत यांनी सुद्धा दिले अजून काय काय येणार ते बरं ना आणि खरोखर तुमचं YouTube चॅनल चांगलं चालत राहू अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय कारण आज छोटे छोटे रील्स म्हणा नको रे मी मुद्दाम बोलतो छोटे छोटे रील्स म्हणा किंवा अजून कोणती गाणी YouTubeच्या माध्यमातून फेमस करतायत आणि आमचं नाव आज माझ्या चेहऱ्याकडे बघितलात कोण हिरो नाही बरं ना हिरो नाही पण तरी सुद्धा मला हिरो बनवण्याचं काम आज या YouTube चॅनल वाल्याने केलेलं तुम्ही बिंदास गाणी टाका आपल्याकडे फुल स्टॉक आ ज्यांच्याकडे सपलो आणा ते सांगतात टाकू नको तसे हुशार असतो कदमबुवा पांचाळबुवा पाटीलबुवा कदमबुवा म्हटल्यानंतर काय तो आवाज काय तो पहाडी आवाज बघा सारे म परे म पनी सा पनी सारे सानी पमनी पमरे रे सा
यांच्याकडून विजय पालवानी जसं वाजवलं त्या पद्धतीत ओंकार दोखंडे यांनी वाजवलं म्हणून त्यांच्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आहे. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. त्यानंतर परशुराम पांचाळबुवा. परशुराम पांचाळबुवांचं तू सुख करता तू दुःख हरता हे गाणं खूपच अजरामर झालं. पण अजून एक बुवांचं गाणं काही काही बुवांना माहिती सुद्धा नाही. ते कोणतं? तुझा गो कसा आणि माझा गो कसा. बाबू माहित आहे तुला? आमच्या दोघांचा लागला जंगा माल बकदमाचा लागला जंगा. परशुराम पांचाळबुवा ह्या गाणं हल्लीच्या पोरग्या का नाही माहित. सकू म्हणता ठकुकला माझ्या गोवा आता ह्या गाण्यात सुद्धा ह्या म्हटल्यानंतर कोणाचं लक्ष ठेवायचं ना. पण आता जर पुढचे ओळी ते ऐकल्यावर पोरगे पाठ करतात. तुझी दिसता तुझी दिसता सदाची उघडी तुझी पोरा सदाची नागडी. ह्या पाठ करते बाकी नाही पाठ करते. पण ही गाणी अजरामर बरोबर ना. त्यानंतर विलास पाटील बुवा म्हणतो धीर धरा. त्यानंतर पाटील बुवा भोळा भोळा गे माझा भोळा भोळा गे माझा भोळा भोळा गे माझा. बाळा आयकर यांच्याकडून चकवी वादक यांच्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. आमचे गुरुवर्य काशीराम परब देवा नको काशीराम परब 12/12/12 ला त्यांचं निधन झालं आणि हल्लीच 11वा पुण्यस्मरण सोहळा आयोजित झाला. यांचा 12/12 बघा. जसं गाण्याला यमक जुळवायचे तसे जाता जाता यमक जुळून गेले आणि त्यांच्यासाठी हल्लीच मी जे गाणं गायलं ते राजा दळवी लिखित त्यांनी लिहिलं आणि मी ते गायलं. ते फेमस झालं गाणं. ते गाणं सादर करतोय. एक लाईन. काशीराम नावाचा आजही दरारा 12/12/12ला निघालेला तारा. काशीराम नावाचा आजही दरारा
अंबळी भजनी युट्यूबर्स आयोजित नवोदित बुवांचा तिरंगी सामना दिनांक 21 जानेवारी 2024. स्थळ आहे जय जवान क्रीडा मंडळ जोगेश्वरी. बुवा श्री कुमार स्वप्नील गोसावी, बुवा श्री राकेश मिशाळ आणि बुवा संकेत नाटेकर यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे. तरी याही बारीचा आस्वाद घ्यावा अशी भजन रसिकांना विनंती करतोय. धन्यवाद. अर्जुन तावडे परशुराम मोरये बुवा जय राम चिंतामणी. पुरस्कार कधी नाही मागितले, पुरस्कार कधी नाही मागितले. ना स्वराधीश तालमणी, ना स्वराधीश तालमणी. आज भजनामध्ये गाऊया आपण त्यांची सुंदर गाणी. हरिनामाचा वारसा, आम्हादिला पंचरत्नानी. आज भजनामध्ये पिंटीच्या जमान्यात बघा चालले भजन. हरी आठवण भजन रत्नांची करुणी मनोरंजन. हरी आठवण भजन रत्नांची करुणी मनोरंजन. आज पंचरत्नांची आठवण या भजनातून आपण करत असतो. या ठिकाणी फरमाईश आहे ती त्यांची पूर्ण करतो. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार गडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार गडावर, एक त्या फरमाईश वाटतं तरी आई. सुपी लूडो कौन खेलता है? बागची, प्रशांतो, सुमन, आशुतोष, अनुपम, श्यामल, अरे डोबिदा 7 कोटी रियल प्लेयर्स है. अभी शॉप का नाम लू क्या? और जीत भी एकदम खाटी है. नहीं तो कॉपी बोले. सिर्फ रियल प्लेयर्स के साथ खेलो इंडिया का अपना गेम लूडो. आज ही zupi.com से ऐप डाउनलोड करो, खेलो और जीतो लाखों तक कैश. इस खेल में आदत लगना या आर्थिक जोखिम संभव है. जिम्मेदारी से खेलें. तुमचा एक फॅन आरोही आईर या ताईकडनं हा 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. हरी आठवण भजन रत्नांची करुणी मनोरंजन. काळानुसार चालले सारे, काळानुसार चालले सारे. आम्हा म्हणती पाप ते धनी, आम्हा म्हणती पाप ते धनी. आज भजनामध्ये शिवसागर गोविंद पथक यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करतो, आभार मानते. धन्यवाद. आई माझी माय सागर नाती रे जीवना.
आज आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर, हे दोन शब्द जोडल्यानंतर आई, बरोबर ना? माणूस श्रीमंत कधी समजावा, जेव्हा आईच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि बापाच्या चेहऱ्यावरचं समाधान जेव्हा त्याला दिसेल ना, तेव्हा त्या माणसाने स्वतःला श्रीमंत समजावं. आई वडिलांची सेवा, आपण ते मरेपर्यंत त्यांची सेवा करण्याचं आपल्याला पुण्य लाभणं गरजेचं आहे आणि म्हणून आई वडिलांची सेवा करणं गरजेचं आहे. आई माझी मायेचा सागर, तुला दिले जीवनासार. पकवाज अंकित शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार